नाही, या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ, पण अद्याप तरी या संदर्भात कुठलाही प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून किंवा सिटिंग आमदाराच्या पक्षाकडून आलेला नाही। मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की बिनविरोध होऊ द्यावा, म्हणून लढायलाही तयार आहोत आम्ही, पण बिनविरोध झाला तर योग्य आहे असं म्हटलं मुख्यमंत्री। नाही, लढायला तयार, आम्हाला पण लढायला तयार आहोत आम्ही। विषय असा येतो की यापूर्वी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ती भूमिका त्यांची तशी होती का हे तपासून पाहू आम्ही, कारण अनेक ठिकाणी आम्ही बिनविरोध विचार केला पण त्यांनी उमेदवार उतरवले। हे अनेक नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवला गेला होता, त्यांनी हे होऊ दिलं नाही असे आहेत। त्यामुळे सगळ्याच ठिकाणी काही सरसकट अशा बिनविरोध झाल्याचं काही यापूर्वी त्याला निर्णय झाल्याची मला माहिती नाही। नमो शेतकरी स्वाभिमान योजनेमध्ये राज्य सरकार एससी आणि एसटीच्या ज्या कल्याणकारी योजना आहे त्याचा पैसा वापरणार असल्याची माहिती समोर येते। नाही, हे तर आता सरसकट काय, त्यांना एससीचं काही संबंध देणं घेणं नाही, एसटीचं देणं घेणं नाही। सरसकट JR काढून लाडकी बहीण, नमो शेतकरी सहाय्य निधी यामध्ये वापरला जातोय। त्यांना एसटीचा निधी खरं तर संविधानाच्या किंवा घटनेनुसार तो निधी तसा वरती करता येत नाही। काल परवा 400-450 कोटी रुपये त्यांनी काढून घेतलेत। एकीकडे बजेट फुगवून दाखवायचा एससीसाठी, सोशल जस्टिससाठी, ट्रायबल विभागासाठी, आणि त्यातले निम्म्यापेक्षा मागच्या वर्षी 45% खर्च झाला समाज कल्याणचा। 45%मधूनही लाडक्या बहिणीला गेलेत आणि इतरत्र निधी वळवला गेला, म्हणजे त्या घटकाला, कॅटेगरीला काहीच पैसे मिळाले नाही। ट्रायबलमध्ये तर केवळ 38% निधी खर्च झाला मागच्या वर्षी। मग 38% निधी खर्च होऊन तो सर्व निधी जर दुसरीकडे वळवत असाल तर तुम्हाला हे उपेक्षित समाज आहेत, SC आहे, ST आहे किंवा इतर समाज आहे, यांचा निधी तुम्हाला वळवता येत नाही, पण तो वळवला जातो आहे। सगळे कायद्याची पायमल्ली करून, कायदा पायदळी तोडून वाटेल त्या पद्धतीनं हे सरकार चाललेलं आहे। धर्मांतर विरोधी कायद्यावर विधेयक आज मांडलं जाणार आहे। नाही, तर विधेयक काल आता इंट्रोड्यूस झालेलं आहे, परवा आता यावर चर्चा होईल, त्यावेळेस आम्ही मांडू। आज नक्कीच बोलणार या कायद्याची काय गरज आहे, काही विषारी मंत्री पोचले जात आहेत, ते सरसकट सगळे काय, म्हणजे त्यांना जे शपथ घेत आहेत ती शपथ सुद्धा आपण घेतली, ती काय त्यातले वाक्याचा शब्दाचा अर्थ तरी यांना कळतो का आपण पाहतोय। त्यामुळे हे कायदे आणून अशा पद्धतीचे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करून मताची पोळी शेकण्यासाठी आणलेलं हे विधेयक आहे, त्यावर चर्चा होईल।